नमस्कार. राजश्री व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आत्ता जसं आपण सांगितलंय की बिझनेस टॉक विथ राजश्री ही नवीन मालिका आपल्या उद्योजकांसाठी आपण सुरू करत आहोत. तर यामधून आमच्या उद्योजकांचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक उद्योजका एक एक प्रश्न विचारणार आहे SMBSच्या सक्षम उद्योजका आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि तो प्रयत्न करत असताना तुम्ही जेव्हा प्रश्न ऐकता तर त्यावेळेस तुम्हाला हे वाटणार की अरे हा प्रश्न माझा देखील होता. आणि अजूनही तुम्हाला जर ह्या बिझनेस टॉक विथ राजश्री मालिकेत सहभागी व्हायचं असेल नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता. परंतु अजूनही ज्यांनी राजश्री व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया बेल आयकॉन दाबून आजच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी मदत होईल. चला तर आज माझ्यासोबत आहे SMBSच्या सक्षम उद्योजिका सोनलताई. आपली ओळख सांगा. नमस्कार. मी सोनल संदीप मलातपुरे. मी गेल्या 5 वर्षापासून केकचा व्यवसाय करत आहे आपल्या समर्थ महिलामध्ये. तर थोडं मला व्यावसायिक मार्गदर्शन तुमच्याकडनं हवं होतं. तर पहिला प्रश्न असा होता माझा ताई, की आता या व्यवसायामध्ये मला आणखीन वाढ करायची आहे. तर काही शासकीय योजना आहेत का? किंवा घरी राहूनच मला याच्यात आणखीन काही ग्रोथ करता येईल का? अच्छा. तर सोनलताईंबद्दल सांगते. सोनल मलातपुरे या गंधर्व नगरीमध्ये गेल्या 5 वर्षापासून केकचा व्यवसाय करतात. संस्थेशी एकनिष्ठ आहे. सक्षम उद्योजिका म्हणून त्यांना पुरस्कारही मिळालेला आहे. तर आता त्यांचा प्रश्न असा आहे की मला अजून हा व्यवसाय वाढण्यासाठी काय मदत होईल, व्यावसायिक मार्गदर्शन काय होईल किंवा काही शासकीय योजना आहे का? तर नक्कीच आहे. MSMEच्या योजना आहे, CGTMLच्या अंतर्गत आहे, PM म्हणजे पंतप्रधानच्या योजनेअंतर्गत देखील आहे. म्हणजे जसं मुख्यमंत्री आवास योजना असतात, पंतप्रधान आवास योजना असतात, तसाच उद्योजकांसाठी देखील सेल आहे शासकीय. त्या माध्यमातून शासकीय योजना मिळू शकतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आता प्रश्न हा जो आहे की मी घर बसून अजून कसा व्यवसाय वाढवू शकते, तर नक्कीच घर बसून म्हणण्यापेक्षा कुठलाही व्यवसाय वाढवण्यासाठी PR तुमचे जास्त स्ट्रॉंग असले पाहिजे. PR वाढले पाहिजे. कारण तेच लोक तेच वस्तू घेत नाही. बऱ्याच वेळा नाविन्य बदल म्हणून रेट डिफरन्स म्हणून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्याला त्या दृष्टीने माझ्या प्रॉडक्टमध्ये व्हेरिएशन म्हणजे नॉट अबाउट क्वालिटी, पण अपग्रेडेशन मध्ये काय नवीन आणता येतं आणि मी माझ्या कस्टमरला नवीन काय देते. जसे की तुमचे थीम केक आहे, नाविन्य आहे, परंतु ते थीम केक सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सणावाराच्या वेगवेगळ्या ऑफर वगैरे किंवा पब्लिक कॅचिंग करण्यासाठी मला जास्त काय करता येईल याच्याकडे भर देणं गरजेचं आहे. म्हणजे हाच मुद्दा आहे की PR स्ट्रॉंग झाले पाहिजे. अजून तुम्ही जसं म्हटलं PR स्ट्रॉंग करायचं आहे, ते म्हणजे गेले 5 वर्ष हा बिझनेस करत आहे, तर भरपूर क्लायंट आहेत माझ्याकडे. पण आता काय होतंय की जसं मॉजनीस किंवा याच्या बेकरी आहेत, त्या फार कमी रेटला केक लावतात आणि कस्टमर तिकडे पळतो. मग इथे आपली क्वालिटी, क्वांटिटी हे आपण कसं बॅलन्स करायचं? कारण आपण खूप चांगलं देतो, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे खूप प्रॉडक्ट्स महाग झालेत. कस्टमर ते समजून घेत नाही. मग त्यावेळी आम्ही कसं म्हणजे तिथे कोऑर्डिनेशन करायचं, कसं मॅनेज करायचं, तो एक आहे. अच्छा. तर बऱ्याच वेळा काय होतं की क्वांटिटी वाढल्यानंतर थोडंसं रेट कमी होतो. समजा मॉन्जिनीज वगैरे मोठे जे ब्रँड आहे ते क्वांटिटी वाईज खूप बनवतात, त्यामुळे त्यांना रेट परवडतात. किंवा त्यांच्याकडे जे मोठे मोठे मशीन आहे तर ते विदिन काही मिनिटच्या आत ते बनतात. इथं जे आहे मॅन पॉवरचे तुमचे कष्ट त्याच्यामध्ये लागतात किंवा तुम्हाला वेळ फ्रोझन करण्यासाठी वगैरे लागतो. तर सगळ्यात पहिलं तर मशिनरीवर सर्चिंग करणं महत्वाचं आहे. की जसं की आमच्या मॅग्नेटच्या व्यवसायात देखील आम्ही जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये तुमचे रेट जास्त आहे, तुमच्या कॉम्पिटिटरचे कमी आहे, आमचे कस्टमर जेव्हा जातो तर आम्ही आत्मपरीक्षणमध्ये आम्हाला जे फाउंड झालं की त्यांचे अद्ययावत मशीन आहे. मग आम्हाला जे मॅग्नेट बनवायला तिथं 5 मिनिटं लागत असेल त्यांच्याकडे 1 मिनिटं लागतात. ऑब्व्हियसली इलेक्ट्रिसिटी वाचते, मॅन पॉवर वाचतं. अपडेशनमुळे त्यांची कॉस्ट कमी येते. तेच तुम्हालाही तुमच्या व्यवसायात करायचंय. माझं फ्रोझनचं जिथं मला 10 मिनिटं लागतात, इलेक्ट्रिसिटी जास्त लागते, ते 5 मिनिटात कसं होईल? किंवा माझे एक अर्ध्या तासामध्ये एकच केक होतोय तर तिथे 2 केक कसे होतील? म्हणजे टाइम मॅनेजमेंट होईल, तुमचं लेबर कॉस्ट वाचेल, तुमची इलेक्ट्रिसिटी वाचेल या गोष्टी. आणि उरला प्रश्न मशिनरीच्या लोनचा, पुढे येणारच आहे आपला प्रश्न. तर आणि त्यांचे जशी ब्रँडिंग मार्केटिंग झालेलं आहे, तो एक ब्रँड झालेला आहे. लोक डोळे झाकून मॉन्जिनीज मध्ये जाणार समजा, तसं आपला ब्रँड करण्याकडे आपला कल पाहिजे. लोकांची डिपेंडन्सी वाढली पाहिजे, लोकांच्या जिभेवर चव रेंगाळत राहिली पाहिजे सोनल बेक्सची. त्यासाठी काय करता येईल? तर चव तर आपली चांगली. मग आता उरला प्रश्न मी कॉस्टमध्ये युद्धजन्य परिस्थितीत कसं होतो? तर आपल्या ठरलेले ठराविक एक फिक्स कस्टमर असतो 10%,
व्हेरिएबल कस्टमर असतो समजा 20-30%, आणि काही कस्टमर सिजनेबल असतात. बरोबर. याची एक लिस्ट काढणं, मग फिक्स कस्टमरला मेल किंवा आपल्या तोंडी कॉन्व्हर्सेशनने काहीतरी गेलं पाहिजे. की आता तुम्ही समजून घ्या की साधं वडापावचे रेट वाढले, समोस्याचे वाढले, तर आमचे का नाही वाढणार? LPGच्या किमती वाढल्या, थोडंसं आपण त्यांना पटवून द्या. त्याचं मार्केटिंगच्या लँग्वेजमध्ये बिईंग ह्युमन म्हणून थोडं इमोशनली पटवून द्यायचंय की आमचे सगळेच रेट वाढलेले, थोडंसं समजून घ्या आणि रेट वाढवा. तर ऐकतात. जसं आमचंही ऐकलं, तुमचंही ऐकतील. प्रयत्न करायचे, 10 पैकी 6 नाही ऐकणार, 4 तरी ऐकतील. मग त्या 4 वर वर्किंग करायचं. उरला प्रश्न, काही व्हेरिएबल कस्टमर असेल त्यांना फिक्स मध्ये आणायचंय आपल्याला, आणि काही सिजनेबल आहे त्यांना काही ऑफर देऊन काहीतरी आपण कसं म्हणतो, एक आमिष थोडंसं ऑफरचं, डिस्काउंटचं आणि गिफ्टचं देत राहायचं. आणि थीम केकवर जास्त भर द्या, ती काळाची गरज आहे. तर आता जर तुम्ही सांगितलं की पूर्ण लिस्ट काढायची आणि कस्टमरला आपण अट्रॅक्टिव्ह करून लिस्ट वगैरे काढून त्याप्रमाणे कस्टमर ग्रॅप करायचा. याच्यामध्येच आणखीन एक प्रश्न असा होता की जसं आता जोड व्यवसाय मी तुम्हाला विचारलं, तर मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला की कुणाकडनं मावा केक घेऊन बघते किंवा बिस्किट्स वगैरे घेऊन बघते, पण तिथे मला अशी भीती वाटते की माझं एक नाव आहे सध्या केकचं गेल्या 5 वर्षातनं, पण मी जर यांचे प्रॉडक्ट्स घेतले आणि चुकून यांच्या प्रॉडक्ट्समध्ये काही कमी जास्त जर झालं तर मग त्याचा इफेक्ट पडू शकतो. मग अशा वेळी आपण तसं टॅप करायचं का की त्याच्यातून काय सोल्युशन काढता येईल? कारण दुसऱ्याचं प्रॉडक्ट देताना थोडं आपल्याला तिथे एक भीती राहते की माझा बिझनेस तिथे कुठे जायला नको. हा ही देखील उत्तम प्रश्न आहे की जोडधंदा म्हणजे आहे त्या व्यवसायाला मला जोडधंदा करायचा आहे, पण मला म्हणजे एक सर्व्हिस इंडस्ट्री सारखं ट्रेडिंग करायचंय का? मग मला ज्यांचं ट्रेडिंग करायचंय ते ट्रस्टेबल आहे का? मग मी ते करू का नको? तर केकला जोड व्यवसाय कुकीजचा करू शकतो आपण, किंवा थोडेसे स्नॅक्स जसे देतात बघा, काय म्हणतो आपण त्याला, पॅटीस सारखं Patties थोडंसं, वगैरे, खारी biscuits हा वगैरे, हा खारे बिस्किट वगैरे. तर कुठंतरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग त्यांचे प्रोडक्ट सातत्याने 2-4 वेळा घेऊन बघा, त्यांची क्वालिटी चेंज होती का? तर ज्यांना टाईप करायचं त्यांचं थोडं नाव बघा, त्यांचा मार्केट सर्वे करा, तर त्यांच्या बाबतीमध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे का, म्हणजे ह्यांच्याकडं ट्रान्सपरन्सी आहे का, यांच्याबद्दल ट्रस्ट आहे का बाकी कस्टमरचा, मार्केट सर्वे करूनच टाईप करा. आणि लिगल डॉक्युमेंट केलं समजा आपण, तर त्यांना पण थोडीशी भीती राहील की लिगली जायचंय, थोडंसं मला स्टॅम्प पेपरवर तुमच्या बरोबर करायचंय की ह्या गोष्टी मला पाहिजे. सप्लाय चेन म्हणतो आपण जसं बिझनेसमध्ये, की सप्लाय चेन त्यांनी ब्रेक पण नाही केली पाहिजे. केलं तर त्यांना आपण डेबिट अमाऊंट लावली पाहिजे, कारण आपण कस्टमरकडे आपलं नाव खराब होणार. तर त्यांना तुम्ही व्यवस्थित बाइंडिंग मध्ये ठेवलं, लिगलच्या भाषेमध्ये, लिगल अग्रीमेंट केलं तर त्यांना पण थोडीशी भीती राहील. क्वालिटीमध्ये असं झालं तर इतकं डेबिट लागलं जाईल. तुमच्या वेट म्हणजे लीड टाइम जर तुमचा कस्टमरला वेटिंग जास्त लागलं तर इतकं डेबिट लागेल. मग तुमची महिन्याची रिक्वायरमेंट सांगितली पाहिजे. जसं आम्ही इंडस्ट्रीयल टायअप करतो, अग्रीमेंट करतो, जेवी करतो, तसंच एखाद्या ऍडव्होकेटशी बोलून त्यांना बाइंडिंग केलं पाहिजे. उरला प्रश्न त्यांच्या क्वालिटीचा मार्केट सर्वे करायचा. आणि मगाशी जसं मी सांगितलं की तुम्हाला पीआरचं, मला वाटतं पीआरच्या बाबतीमध्ये जसं सांगितलं, तर पीआर वाढवण्यासाठी संस्थेच्या मिटिंगला हा एक जरिया झाला. पण वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुमचं एक पब्लिक मेमरी बंबार्डिंग झालं पाहिजे. सोनल बेक्सच कसं छान आहे, तुमचे व्हिजिटिंग कार्ड गेले पाहिजे, वेगवेगळ्या ऑफर इकडे तिकडे सोशल मीडियाला झळकल्या पाहिजे. संस्थेमधल्याच कुठंही जाताना छोटं छोटं पेस्ट्रीचे कोणाला गिफ्ट द्यायचंय, म्हणजे दुसरं काही गिफ्ट देण्यापेक्षा पेस्ट्री द्या, टेस्ट करा. आपल्याच लोकांना थोडंसं सॅम्पलच्या स्वरूपामध्ये गिफ्ट देऊन त्यांना तुमची एक लत लावा. जसं जिओने आपल्याला लत लावली, आधी कमी मध्ये डेटा दिला, आता आपल्याला सवय लागली फास्ट नेटची, तशी लत लावायची. ते आता तुम्ही पीआरचं मला सांगितलं ते म्हणजे मी आता लक्षात ठेवेल. आणखीन एक मला असं पॉईंट आहे की मी इंस्टाग्राम, फेसबुक हे यूज करते, त्यावर ऍड पण टाकते, पण तिथून म्हणावा तसा रिस्पॉन्स मला येत नाहीये, म्हणजे व्ह्यूज माझे वाढत नाहीये. आणि मी आता दुसरं चॅनल पण चालू केलं केकसाठी की जेणेकरून तिथून कस्टमर यावे. आणि त्याच्यातच एक असा प्रश्न आहे की सोशल मीडियासाठी मी काही कोणाला हायर करू का प्रोफेशनल, की मी माझ्या जर व्यवसायाकडे लक्ष देते तर माझं हे प्रमोशनल ते हँडल करते. अच्छा, तर हा देखील उत्तम प्रश्न आहे की बनवतात त्यांना बऱ्याचदा विकता येत नाही, विकतात त्यांना बनवता येत नाही. म्हणजे सोशल मीडियाचा वापर करताय सोनलताई, परंतु त्यांचं म्हणणं आहे मी बरोबर वापर करते का, माझे व्ह्यूज का वाढत नाहीये, मग मी वेगळं काही करू का, मी युट्यूबचं जसं चॅनल चालू केलेलं आहे तर मग त्याला मला व्ह्यूज कसे वाढवता येईल. तर आता तुम्हाला माहिती स्टोरी बूस्ट पण करता येते आपल्याला त्या एरियात. तुम्ही जिथं राहता तिथून थोडंसं स्टोरी बूस्ट करत चाला, आणि त्यावेळेस तुम्ही नेमकं ऑफर टाकायचं आहे. जसं की आपण एखाद्या इनॉग्रेशनला जातो केकच्या, एक वर एक केक फ्री, तर आपण केकवर थोडीशी पेस्ट्री फ्री, पण ज्या फ्लेवरचा तुम्ही केक दिला तर पेस्ट्री दुसऱ्या फ्लेवरची द्या, म्हणजे त्या फ्लेवरची ऍड होईल तुमच्याकडून. मगाशी पण मी जसं सांगितलं तसं. आणि उरला प्रश्न सोशल मीडिया फक्त इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप आणि त्यांनीच होईल
याच्याऐवजी तुम्ही कस्टमर रिव्ह्यू घ्यायला सुरुवात करा, त्यांचे व्हिडिओ घ्या, ते स्टेटसला टाका. म्हणजे त्यांच्या तोंडातून जेव्हा पब्लिकला कळेल की खरंच सोनलचे केक चांगले, समजा मी स्वतः घेते सोनल मॅडमचे केक, तर माझ्या मुलाला जर फुटबॉल आवडतो, त्या जर थीम केक देत आहेत, तर माझा त्यांनी 1 मिनिटाचा व्हिडिओ काही करून घेतलाच पाहिजे, 30 सेकंदाचा तरी, केक कसा वाटला थीम केकचं काय तो पब्लिश केलाच पाहिजे. कारण आज जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त ट्रस्ट कशावर आहे, तुम्ही स्वतः किती पण बोला तोंडाने, पण समोरचा जेव्हा सांगतोय की तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे, तो ट्रस्ट एक वेगळ्या प्रकारे बिल्ड होत असतो. तुमच्या जीवाभावाच्या कस्टमर पैकी 10 कस्टमरची आजच यादी काढा, आजपासूनच त्यांचे व्हिडिओ घ्यायला सुरुवात करा रिव्ह्यूची, आणि ते रिव्ह्यू रोज जाऊ द्या सोशल मीडियाला की सोनल बेक किती चांगलं आहे, मी ऑर्डर केली किती मिनिटामध्ये आली आणि मला टेस्ट कशी वाटली, क्वांटिटी कशी आहे, ते जास्त हायलाईट करा. आणि फक्त त्याच बाबतीमध्ये म्हणजे फक्त तुम्ही केक टाकले, ऑर्डरच्या टाकले, 2 डेज ऑर्डर कम्प्लीट, याच्यापेक्षा तुम्हाला माहिती ब्लॉगरला आजकाल काय आवडतं लोकांना, सिम्प्लिसिटी, की चला म्हणजे मार्केटमधून येतानाच तुम्ही जर ब्लॉग केला, चला आज मी माझं काम आवरून निघालेले, मी केकचं सामान आणण्यासाठी, आज मला ही अशी ऑर्डर आहे, चला मी सामान घेतलंय आणि सामान घेऊन मी घरी आले, आता मुलांचं केलं बघा मी केक करते, तर केक करतानाचा थोडासा व्हिडिओ टाकला, मग आज मी ऑर्डर ही अशा प्रकारे पूर्ण केली, आता ही ऑर्डर डिस्पॅच झाली, आता हे कस्टमरचा रिव्ह्यू मिळाला, असा एखादा युट्यूबला ब्लॉग जाऊ द्या. म्हणजे सिम्प्लिसिटी लोकांना आवडतं, खऱ्या प्रकारे सोनलच हे काम करताय हे लोकांना जेव्हा पटेल, जसं की तेल बनवण्याचे व्हिडिओ आपण पाहतो, ते कढईमध्ये बल्कमध्ये जास्वंदीचं तेल फुलं टाकताय, मेथी टाकताय, मग ते तेल हलवताय, उकळताय, ते बाटल्यांमध्ये भरताय, मग आपल्याला कळतं अरे हा ट्रस्ट आहे, खरंच ह्या स्वतः बनवतायत, खरंच सोनलनी थीम केक स्वतः बनवला, याचा पुरावा लोकांपर्यंत जेव्हा जाईल, लोक म्हणतील अरे काहीतरी ही बिचारी काहीतरी चपडप करते आणि आपण या उद्योजकाला मदत करू, आणि येणाऱ्या सणावाराच्या न चुकता ऑफर गेल्याच पाहिजे. भलं त्याच्यावर तुम्ही एखादं 2,000च्या खरेदीवर एखादं 50 रुपयाचं गिफ्ट जाऊ द्या, 100चं जाऊ द्या, मूलच्यांचा फॉर्म्युला काय, म्हणजे ते फॉर्म्युला आपल्याला वापरायचे की तुम्ही 2,000ची खरेदी केली तर बल्कमध्ये ते अजून केक मागवतील, अजून पॅटीस मागवतील, अजून तुमच्या बरोबर कुकीज मागवतील, तर ते पॅकेज करा तुम्ही 1599, 1099, 599, 2199, अशा एक छान पॅकेज करा. ताई मला खूप छान मार्गदर्शन मिळालं. आता एक शेवटचा प्रश्न होता, कधी कधी काय होतं, आता आमचं होम बेकर्स आहे आम्ही लोक, आम्हाला कंटिन्यू ऑर्डर नसतात, म्हणजे आता 5 वर्ष जरी बिझनेस करते, क्लायंट असतात, पण कधी कधी स्लॅक येतो की 1-1.5 महिना ऑर्डरच नसतात, त्यावेळी खूप डिप्रेशन आल्यासारखं होतं की बनतच बंद पडलं किंवा आता काय होईल, येईल की नाही ऑर्डर. मग त्यावेळी काही वेगळ्या पद्धतीने पण आपल्याला बुस्टिंग करता येईल का स्वतःला, कारण खूप डिप्रेशन येऊन जातं, सामान आपल्याकडे आलेलं असतं, आपण डेकोरेशनचं घेऊन आलेलो असतो, मटेरियल पडलेलं असतं, पण ऑर्डर पूर्ण थांबलेल्या असतात, मग त्यावेळी आपल्याला त्याच्यासोबत अध्यात्माची पण काही जोड देता येईल का, किंवा अजून काय बुस्टिंग आपल्याला स्वतःला करता येईल का? 100% प्रत्येक ह्युमन टेंडन्सीनुसार कधी खूप चांगलं वाटतं, आनंदी, कधी कधी निराशा येते, कधी आपल्याबरोबर शेडरिपो असतात, तर ते होतं आपण किती पण. तर आता मी स्वतः जसं श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी सोनल पण आहे, तर एक सकाळची आपली नित्यसेवा केली, देवासमोर आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मॅनिफेस्टिंग थोडंसं केलं की आय कॅन डू, नाही माझा बिझनेस, तुम्ही जितकं मॅनिफेस्ट करणार, महिन्याचं गोल टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जेव्हा गोल टार्गेट सेट करता की मंथली माझा टर्नओव्हर किती आणि ह्या महिन्याचा मला इतका करायचाच आहे, मग तो टर्नओव्हर होत नसेल तर आपण वेगवेगळे प्रयत्न करतो, मग कुठेतरी ऑर्डरच्या दिशेने हातपाय हलवतो. म्हणजे आता समजा आम्हाला माहिती आहे आमच्याकडे EMI आहे, आम्हाला महिन्याचा तेवढा सेल करणं आहे, आम्ही टार्गेट सेट केलेलं आहे, तर त्या दृष्टीने मग आम्ही पाहतो अरे आज आमचा सेल आहे ना, महिन्याचा आमचा समजा 3.25 करोड व्हायला पाहिजे, आमचा तो 2.5 करोड झाला, 50 लाखाचा गॅप मी कुठं भरून काढू. हा दबाव तुम्हाला पाहिजेच पाहिजे कुठल्या पण व्यवसायात. तुम्ही रॅन्डमली हसत खेळत केला तर तो व्यवसाय होऊच शकत नाही, तो तुमचा फक्त छंद होऊ शकतो. तुम्हाला काहीतरी दबाव पाहिजे. उरला प्रश्न बुस्टिंगसाठी तुम्ही आध्यात्मिक सेवेची जोड देऊ शकता, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊ शकता स्वतःला. आणि प्रश्न असा आहे की ज्या दिवशी ऑर्डर कमी झाली तर मग स्वतःला निगेटिव्हिटी किंवा सामान आलेलं आहे, तर तुमचं सामान आलेलं आहे तुम्हाला ऑर्डर कमी, हे थोडेसे सिम्पटम्स 1-2 दिवस जर आधी आले तर मार्केटिंग वाढवायचंय, मार्केटिंग किंवा आपल्याच ओळखीतले जुने कस्टमर आहे. काही कस्टमर आता आम्ही कसं करतो, करंट कस्टमर करंट बिझनेस, ओल्ड कस्टमर करंट बिझनेस, लूज कस्टमर. तुम्हाला आज गेल्याबरोबर कस्टमरची लिस्ट काढायची, 5 वर्षामध्ये कोणत्या कोणत्या कस्टमरनी केक घेतले, कोणते कोणते कस्टमर रेग्युलर होते, कोणते कोणते कस्टमर लूज झाले तर का लूज झाले, माझ्यापासून कस्टमर गेला तर मग दुसरीकडे गेलाय काय झालं, माझी क्वालिटी आवडली नाही का, माझी कॉस्ट जास्त वाटली का, माझ्याकडून वेळेत गेला नाही का, हे स्वतःला काही प्रश्न विचारायचे, आत्मपरीक्षण करायचं. आणि आज काही करून जे गेलेले कस्टमर आहे त्यांच्याशी हाय हॅलोसाठी फोन करायचा. टेलिफोनिक कम्युनिकेशन इतकं तुम्हाला हेल्प करतं की फोन करायचे, आज ऑफर आहे, या ताई तुम्ही बरेच दिवस झाले केक मागवले नाही,
तुम्हाला लागलं तर पेस्ट्री घेऊन जा. पेस्ट्रीवर जोर कराच. ज्यांना 300-350चा केक घ्यायचा नाही ते पेस्ट्री नक्कीच घेतील. तर पेस्ट्री घेऊन तरी बघा ना ताई, तुम्हाला नक्कीच माझा केक आवडेल. तर छोट्या प्रमाणावर पेस्ट्रीवर चालू करा. कुकीज पण सोनलच्या नावानेच चालू करा आणि त्याच्याने कुकीज घ्यायला आलेलं केकची ऑर्डर देईल, पेस्ट्री घ्यायला आलेलं कुकीजची ऑर्डर देईल. म्हणजे ज्या महिन्यामध्ये तुमचा केकची ऑर्डर कमी तिथं कुकीज मध्ये भरून मिळेल, इकडे पॅटीस मध्ये भरून मिळेल. असे जोड व्यवसाय तुम्ही नक्की चालू करा. धन्यवाद. तर आज आमच्या बरोबर ज्या सोनलताई होत्या सक्षम उद्योजिका, तर मला वाटतं SMBS मध्ये 45 ते 48 केक बनवणारे उद्योजिका असेल, तरीही आजही सोनलताईंचा टॉपने बिझनेस चालतो. तरीही मनुष्य स्वभावाने त्यांना कधी जर वाटलं की मला व्यवसाय कसा कमी झाला, तर त्याचे मी उत्तर दिले. कॉम्पिटिशन मध्ये कधी कसं टिकायचं त्याची उत्तरं झाले. तर अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या आपण हसत खेळत हे उत्तरं दिले मुलाखतीद्वारे. तर कदाचित तुमच्या मनात असणारे सोनलचा प्रश्न आहे तो आमचाही प्रश्न आहे. तर नक्कीच तुमचे पण प्रश्न असेल काही तर कमेंट बॉक्समध्ये द्या. सोनलताईंचा नंबर आणि त्यांच्या व्यवसायाचं नाव कमेंट बॉक्समध्ये दिलं जाईल. ज्यांना वाटते मला केकची ऑर्डर द्यायची, थीम केकची ऑर्डर द्यायची, मला कुकीजची ऑर्डर द्यायची, नक्कीच सोनलताई तुम्हाला ह्या ऑर्डरमध्ये परिपूर्णपणे चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतील. तर मी आशा करते की आपण सोनल मॅडमला कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर ज्यांना वाटतं माझी ही मुलाखत पब्लिश व्हावी, सक्षम उद्योजिका SMBSच्या माध्यमातून बिझनेस टॉक विथ राजश्रीला संपर्क करा. संस्थेचा संपर्क नंबर रिपीट करते, 95 11 89 36 59. धन्यवाद.